राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे। राज्यातील काही भागात मागील आठवडाभरात पाऊस आणि गारपिटीने नुकसान केलंय। हवामान विभागाने आज राज्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे, तर काही भागात पुढील 4 दिवस पावसाला पोषक हवामान असल्याचं म्हटलंय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय। धाराशिव, सोलापूर, सांगली आणि लातूर जिल्ह्यात पुढील 5 दिवस वादळी पावसाला पोषक हवामान आहे, तर नांदेड जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी तसंच कोल्हापूर जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात उद्यापासून 4 दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय, तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा अंदाज आहे। उन्हाचा चटकाही वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिलाय।